सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण या ब्लाऊजची काठापदराच्या साडीवरील ब्लाऊजची खूपच मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी नखी वेगळी कट करून घेतलेली आहे आणि तसंच सोबत साडीतीलही कपडा घेतलेला आहे डिझाईन तयार करण्यासाठी. तर या ब्लाऊजची आता आपण उंची आणि रुंदी पाहूयात. तर या ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच प्लस त्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 13.5 इंच. एकूण उंची 13.5 इंच. जे आपण 1 इंच वाढवलेलं असतं ते आपल्याला शिलाईसाठी लागतं. त्यानंतर रुंदी पाहूयात. तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 36 साईजचं आहे. 36चा चौथा भाग करायचा म्हणजे 9 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी 2 इंच, म्हणजे एकूण रुंदी येते 11 इंच. त्यानंतर या ठिकाणी शोल्डर 5.5 इंच, मुंढा 6 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. मुंड्यासाठी गोलाकार 1.5 इंचावरती देऊन घ्यायचा पाठीमागच्या मुंड्यासाठी. आणि इथं गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आणि इथून खालच्या साईडने आपण पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात. तर इथे मापाचं ब्लाऊजहून आपण उंची मोजून घेऊयात. तर इथे हे मापाचं ब्लाऊज आहे. तर इथे पाठीमागलच्या साईडने पाठीमागलचा गळा आपण मोजून घेऊयात किती आहे तो. या पद्धतीने मोजायचा पहा. इथून जिथंपर्यंत आपला गळा आहे तिथंपर्यंत आपल्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी या पाठीमागील गळ्याची उंची आलेली आहे 9 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला आता अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे एकूण उंची 9.5 इंच घ्यायची आहे. आणि खालच्याही साईडने आपला गळा इथं 2.5 इंच आला पाहिजे. तर हा पाठीमागलचा गळा आता आपण मार्किंग करून घेऊयात. कोणताही गळा तयार करण्या अगोदर इथं आपल्याला पाठीमागलचा गळा चौकोनीच करावा लागतो, नंतर मग गळ्याला आकार देऊन घ्यायचा असतो. तर इथे आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. तर या ठिकाणी 2.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि इथून खालच्या साईडने 6.5 इंचावरती, ज्या ठिकाणी 2.5 इंचावरती पॉईंट दिलेला आहे तिथं आतल्या साईडने अर्धा इंचावरती आणि या ठिकाणी 1 इंच अंतरावरती. तर आता आपण इथून गळ्याला आकार देऊन घेऊयात. तर इथे खूप सुंदर गळा आहे आणि खूप सुंदर डिझाईन आहे, पाहू शकता. या पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. सरळ खालच्या साईडने घ्यायचं आहे इथं, या पद्धतीने पाहू शकता. मस्त डिझाईन आहे. आणि इथं खालच्या साईडने या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं या पद्धतीने आतमधला पॅच तयार होतो. इथे जी आपण गळ्यासाठी मार्किंग केलेली आहे ती किती इंचावर आली आहे ते पाहूया. इथं बरोबर सेंटरवरती तर पहा इथं 2 इंच आलेलं आहे. तर इथं थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं. तर इथं आपण जो गळात मार्किंग केलेला आहे त्याच्या साईडने पूर्ण गळ्याला 1.25 इंचावरती मी या पद्धतीने पॉईंट देऊन घेत आहे. इथं आपल्याला पॅच तयार करायचं आहे त्यामुळे. तर या पद्धतीने मी इथं पॅच तयार करून घेणार आहे. हे पहा या पद्धतीने. तर इथं आपल्या गळ्याची पूर्ण मार्किंग तयार आहे. तर हा गळा आता आपण कट करून घेऊयात. जो अगोदरचा गळा आपण मार्किंग केलेला होता तिथून कट करून घ्यायचा आहे खालीपर्यंत. आणि इथं या खालच्या साईडने या पद्धतीने गोल राऊंड द्यायचा आहे थोडासा आणि हा पॅच आपण कट करून घेऊयात. तर इथे या पद्धतीने आपला हा आतमधला पॅच तयार होतो. तर हा जो पॅच आहे तो आपल्याला कॅनव्हासवरती कट करून घ्यायचा आहे. हा मोठा पॅच आणि हा छोटा पॅच कॅनव्हासवरती आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. मोठा पॅच आहे तसा आपण मग मार्किंग करून कट करून घेऊयात आणि छोटा पॅच कॅनव्हासवरती वाढवून घेऊयात. तर इथे कॅनव्हास घेतलेला आहे. जेवढं लागेल तेवढंच यूज करायचं आणि जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच घेऊन कट करून घ्यायचं. नाहीतर आपण अगोदरच कट करून ठेवलं तर हे वेस्ट होतं नंतर. त्यामुळे या पद्धतीने डायरेक्ट ब्लाऊजवरती ठेवायचं आणि जेवढं लागेल तेवढंच कट करून घ्यायचं. तर मी या पद्धतीने कट करून घेते. मोठा असतं आपण आपल्या मनावरती आणलेलं असतं. कोण 1 मीटर अंतर, कोण 2 मीटर, कोण 3 मीटर अशा पद्धतीने आणलेलं असतं पूर्णच पॅक. तर या पद्धतीने कट करून घ्यायचं. अगोदरच कट करून ठेवायचं नाही, नाहीतर आपला कॅनव्हास जे आहे ते वेस्ट होतं त्यामुळे. तर या पद्धतीने मी कट करून घेते नेहमीच. तर आता इथून हा जो मार्किंग केलेला पॅच आहे तो आपण कट करून घेऊयात. कॅनव्हास लावल्यामुळे काय होतं, गळ्याची फिनिशिंग छान येते आणि पॅच जे आहेत ते एकदम व्यवस्थित बसतात, ताट बसतात, असे वाकडे तिकडे होत नाहीत, मस्त बसतात पॅच. त्यामुळे कॅनव्हास वापरायचं. काही ताईंचा प्रश्न असा आहे कॅनव्हास आम्हाला खेडेगावामध्ये मिळत नाही, तर त्या ठिकाणी काय करायचं. तर त्या ठिकाणी कॅनव्हासच्या ऐवजी तुम्ही ब्लाऊज पीस म्हणजे अस्तर वापरू शकता खालच्या साईडने, तेही चालतं. कॅनव्हास नसेल तर तुम्ही अस्तर वापरा कॅनव्हासच्या ऐवजी.
तर इथे मी कॅनव्हास कट करून घेतलेला आहे आणि हा छोटा पॅच आपण लगेच कट करून घेऊयात या ठिकाणी. तर वरच्या साईडने आणि खालच्या साईडने आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. एकदम कटोकटे घ्यायचं नसतं, साईडने 1 इंच वाढवून घ्यायचं असतं या पद्धतीने. तर इथे हा पण पॅच मी कट करून घेत आहे. हा छोटा पॅच कॅनव्हासवरती कट केल्यानंतर मग आता आपण या अस्तरवरती कट करून घेऊयात या ठिकाणी ठेवून. तर इथे अस्तरला आपल्याला आता शिलाई देऊन घ्यावी लागते, कारण इथं खुला भाग आहे दोन्ही साईडनी, तर जॉईंट नाही अस्तर, त्यामुळे लगेच मी इथं शिलाई देऊन घेणार आहे. अगोदर आपण हे अस्तर जोडून घेऊयात, कारण इकडे तिकडे हे भाग जाणार नाहीत, त्यामुळे अगोदर याला शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. लगेच इथं आपण दाब शिलाई देऊन घेऊयात. तर इथे आपण या पद्धतीने हा पॅच तयार करून घेतलेला आहे अस्तरवरती. तर या पद्धतीने इथं आपला हा पॅच तयार आहे. थोडंसं इथं मला जास्त हे वाटत आहे, त्यामुळे मी थोडासा राऊंड दिलेला आहे शेप. या पद्धतीने शेप देऊन घेतला. शेप कमी वाटत होता, त्यामुळे परत मी इथं शेप थोडासा देऊन घेतलेला आहे. तर हा जो पॅच आहे छोटा, तो आपल्याला साडीतील कपड्यावरती कट करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता साईडनी साडीतील कपडा जो आहे तो खराब आहे, म्हणजे दोरे दोरे आहेत त्याला, तिथून मी कट करून घेणार आहे. आणि जो आपला चांगला कपडा आहे त्याला आता आपण जॉईंट करून घेऊन हा पॅच त्याच्यावरती तयार करून घेऊयात. तर या पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन जॉईंट करून आपल्याला याच्यावरती हा पॅच, छोटा जो पॅच आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर इथं वरच्या साईडने दाब शिलाई द्यायची नाही, नाहीतर आपला दोरा दिसतो, त्यामुळे वरच्या साईडने दाब शिलाई द्यायची नसते. इथे पाहू शकता या पद्धतीने आपण जोडून घेऊयात. तर इथं पहा कस्टमरने काय केलेलं आहे, साडीतील कपडा जो आहे तो फक्त 2 इंचच काढून दिलेला आहे. त्यामध्ये कशी डिझाईन करणार पहा. खूप अवघड असतात अशा या गोष्टी, तर त्याचंच आपल्याला सोल्युशन काढायचं असतं त्यातूनच. तर या पद्धतीने आपल्याला जोडून मग आपल्याला पॅच तयार करायचा असतो. आपल्याकडे काही इलाज नसतो आणि असा आपल्याला कपडा मिळतही नाही, त्यामुळे असं काहीतरी डोकं चालवायचं असतं आणि करायचं असतं. त्यांना डिझाईन हवी असते आणि कपडाही द्यायचा नसतो साडीतील जर कपडा दिला तर त्यांना वाटतं की साडी कमी पडेल. त्यावेळेस काहीतरी आपलं डोकं चालवून या पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायची असते. तर ही पहा या पद्धतीने. तर इथे मी हा जो मोठा पॅच आहे तो नखीवरती कट करून घेतलेला आहे. तर साईडने जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण शिलाई दिल्यानंतर कट करून घेऊयात. तर या पॅचलाही आपण लगेच शिलाई देऊन घेऊयात. त्यासाठी कॅनव्हासचे भाग खालच्या साईडने ठेवायचे आणि त्याच्यावरती नखीचे भाग ठेवून घ्यायचे. नखीच्या भागाची सरळच बाजू द्यायची वरच्या साईडने आणि कॅनव्हासच्या साईडने ठेवलेला आहे तिथून उलटी बाजू द्यायची आणि हा भाग कॅनव्हासच्या साईडने करायचा आणि या पद्धतीने पूर्ण पॅचला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे पाहू शकता व्हिडिओ जसं दाखवत आहे त्यानुसार पॅचला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता हा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्याही पॅचला आपण शिलाई देऊन घेऊयात. तर या ठिकाणी आपले दोन्ही पॅच शिवून तयार आहेत. तर आता इथं हा पॅच तयार करून घेऊयात. कॅनव्हासचा भाग खालच्या साईडने ठेवायचा आणि त्याच्यावरती हा अस्तरचा भाग ठेवायचा. त्यानंतर ब्लाऊज पीसचा भाग ठेवून घ्यायचा आणि हा भाग जो आहे तो अस्तर कॅनव्हासच्या साईडने करायचा आहे आणि इथून या पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते. शिलाई देत असताना कोना वगैरे आला तर कोण्यापाशी या पद्धतीने सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि हा भाग फिरवून घेऊन मग टंचन खाली ठेवून शिलाई देऊन घ्यायचं. त्यामुळे कोण्याचे आकार व्यवस्थित येतात. तर इथून आपण खालच्या साईडने शिलाई देऊन घेऊयात या पद्धतीने. तर इथं आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊयात आणि जी आपण शिलाई दिलेली आहे त्याच्या साईडनी थोड्या अंतरावरती छोटे छोटे कट देऊन घ्यात. तर हा पॅच जो आहे तो आपल्याला पलटी करायचा आहे, त्यामुळे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट जे आहेत ते शिलाईवरती जाऊ द्यायचे नाहीत, व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहेत. इथून आता आपण पलटी करून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं असतं आणि मग वरच्या साईडने आता शिलाई देऊन घ्यायची आहे. इथून वरच्या साईडने शिलाई देत असताना अस्ताचा जो भाग आहे तो वरच्या साईडने दिसू द्यायचा नाही, आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे.
आणि इथून खालच्याही साईडने आपण लगेच शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी पाहू शकता आपला हा पॅच तयार आहे। तर इथे आता आपल्याला लेस लावायची आहे। तर मी इथे नाजूक अशी लेस घेतलेली आहे, तर ती लेस लावून घेत आहे आणि कोण्याच्या ठिकाणी लेसला एक चुनी द्यायची आणि अशी लेस लावून घ्यायची आहे। त्यानंतर इथून खालच्याही साईडने आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे। तर इथे आतमधूनही आपल्याला या पॅचला डिझाईन लेसची तयार करायची आहे, लेस लावायची आहे पूर्णच या पॅचला। ती आपण नंतर लावून घेऊयात, अगोदर आपण पाठीमागचा भाग शिवून घेऊयात। तर इथे आपण दुसऱ्या डिझाईनची लेस लावून घेणार आहोत आतमधून नाजूक अशी। तर इथे आता पाठीमागचा भाग घेतलेला आहे, अस्तरचे भाग खालच्या साईडने ठेवायचे। त्या अगोदर हा ब्लाऊज पीस जो जॉईंट आहे आतमधून तो मी इथून कट करून घेते। आपल्याला असं जॉईंट लागणार नाही, आपल्याला सेपरेट करावं लागेल इथून सेंटरहून। तर इथे मी कट करून घेतलेला आहे आणि अस्तरचे जे भाग आहेत ते खालच्या साईडने ठेवायचे आहेत आपल्याला या पद्धतीने दोन्ही साईडनी, आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवून घ्यायचे आहेत। ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळच बाजू आहे आणि खालच्या साईडने उलटी बाजू, आणि हे भाग अस्तरच्या साईडने करायचे आहेत आणि या साईडने पूर्ण भागाला आपण आता शिलाई देऊन घेऊयात। शिलाई दिल्यानंतर साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपले दोन्ही भाग शिवून तयार आहेत पाहू शकता। तर आता इथं आपण पॅच लावून घेऊयात। हा नक्कीचा जो मोठा पॅच आहे तो लावून घ्यायचा आहे। पॅच जो आहे तो बरोबर या ठिकाणी ठेवायचा, खालच्या साईडने गळ्याचा थोडासा गोल राऊंड आहे तो बरोबर आला पाहिजे आणि इथून अशी पॅचला शिलाई देऊन घ्यायची आहे। वरचा भाग खालचा भाग व्यवस्थित ठेवूनच आपल्याला इथे पॅचला शिलाई देऊन घ्यायचा आहे, नाहीतर वरचा खाली आणि खालचा वरी व्हायचा भाग व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे इथे पॅचला। त्यानंतर इथे पॅचला आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात आणि हा पॅच आपण आता पलटी करून घेऊयात। या पद्धतीने कट दिले की पॅच हा व्यवस्थित पलटी होतो। या पद्धतीने पलटी करायचं आहे आणि इथून वरच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। वरच्या साईडने शिलाई देत असताना अस्तरचा भाग दिसू द्यायचा नाही, आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे सावकाश। आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत। ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता। तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा। खूप परफेक्ट असे आपले ब्लाऊजचे कटिंग्स आहेत, भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहे। 2000च्या वरती आत्तापर्यंत पार्सल गेलेले आहेत आपले, आणि बऱ्याच त्यांनी डबल ऑर्डर केलेले आहेत। खूप मस्त कटिंग्स आहेत, ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता। आपल्या पॅटर्नची किंमत ही खूप कमी आहे आणि तुम्हाला सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे। सेपरेट 500 पासून सुरुवात आहे आपल्या पेपर कटिंग पॅटर्नची। 28-38चा सेट जो आहे तो 500 रुपयाला आहे, फक्त 500 रुपयाला। पिवळ्या कलरचा सेट 500 रुपयाला आहे, पांढऱ्या कलरचाही त्याची किंमत तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेल। तर अशा पद्धतीने आपले कटिंग्स आहेत, ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता। तर इथून आता मी डाचाला शिलाई देऊन घेत आहे। तर डाचाला शिलाई देण्यासाठी मी इथं शोल्डरचं सेंटर घेतलं आणि खालच्या साईडने फोल्ड करून डाचाची उंची 4 इंच घेतलेली आहे। या पद्धतीने आपल्याला डाच देऊन घ्यायचा आहे आणि दुसऱ्याही साईडने याच पद्धतीने डाच देऊन घेऊयात। तर हे जे ब्लाऊज आहे तेही मी माझ्या पेपर कटिंग पॅटर्नवरूनच कट केलेलं आहे। माझ्या कस्टमरचे सर्वांचे मी ब्लाऊज ना याच पॅटर्नवरून कट करते। खूप परफेक्ट येतात आणि कुठेच काहीच बिघडत नाही, खूप मस्त येतात। इथे मी दोन्ही पॅच लावून घेतलेले आहेत। तर पॅचला आता आपण साईडने लिहिले लेस लावून घेऊया। तर ही नाजूक सुंदर लेस लावून घेत आहे मी, मस्त दिसते ही लेस आणि तिची शायनिंग ही खूप मस्त आहे, खूप छान चमकते लेस, मस्त आहे। त्यामुळे मी ही सुंदरशी इथे लेस लावून घेत आहे। जसा आकार आपण पॅच दिलेला आहे त्यानुसार इथं आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे। लेस लावत असताना अजिबात लेसला ओढायचं नाही, ओढून जर आपण शिलाई दिली तर ब्लाऊजला चुन्या पडतात। त्यामुळे जशी लेस आहे सरळ त्यानुसार शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि या लेसला आपण आता डबल शिलाई देऊन घेऊया। जिथून अगोदर शिलाई देऊन घेतली होती एका साईडने त्याच्या
दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे, त्यामुळे आपली लेस व्यवस्थित पॅक होते. तर इथे या पॅचला मी एका साईडने लेस लावून घेतलेली आहे, तर दुसऱ्या साईडने आणखी नाजूक लेस लावून घ्यायची आहे. तर ही पहा, ही लेस लावून घेत आहे दुसऱ्या साईडने. मस्त आहे, सुंदर आहेत दोन्ही लेस. डिझाईन वेगळी आहे दोन्हीची, त्यामुळे खूप सुंदर दिसतात, मस्त आहेत. तर इथून मी ही लेस लावून घेत आहे, पाहू शकता. तर याच पद्धतीने दुसऱ्याही पॅचला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी दोन्ही साईडच्या पॅचला लेस लावून घेतलेली आहे. तर हा जो पहिला आपण छोटा पॅच तयार केलेला होता, त्याला आता आपण आतल्या साईडने ही दुसरी लेस लावून घेऊयात आतमधून. याच पद्धतीने जशी आपण वरच्या साईडने लेस लावलेली आहे त्यानुसारच लेस लावून घ्यायची आहे. ही पहा, या पद्धतीने मस्त दिसते डिझाईन. आणि जे आपण जॉईंट केलेलं आहे तेही तेवढं काही दिसणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मी इथं लेस लावून घेत आहे. लेस दिसते वरच्या साईडने, आणि जे जॉईंट दिलेले आहेत ते आपण दिसणार नाहीत, त्यामुळे अशी लेस लावून घ्यायची. पहा, काही ओळखू येत नाही आणि सुंदर ही दिसते लेस लावलेली. तर या पद्धतीने बस एवढ्याच लेस लावून घ्यायच्या आहेत. तर आता आपण कट करत असताना जो छोटा पॅच निघालेला होता तो घ्यायचा आहे आपल्याला, आणि बरोबर सेंटरवरती ठेवायचा, आणि दोन्ही साईडने आपल्याला इथून मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पॅच लावायला व्यवस्थित लावता यावा आणि दोन्ही साईडने व्यवस्थित लावला जावा, यासाठी या पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं एक काम करूयात, अगोदर आपण पाठीमागचे जे भाग आहेत दोन्हीही त्यांना इथं पट्ट्या लावून घेऊयात, नंतर जोडून घेऊयात. तर थोडंसं वर खाली झालेलं होतं कडेने, ती मी व्यवस्थित करून घेतलं. आणि इथे ही पट्टी घेतलेली आहे, तर ही पट्टी 2 इंचाची आहे. तर ही पट्टी आता आपण इथं कमरेच्या भागाला लावून घेऊयात. पॅचला पट्टी वगैरे लावायची काही गरज नाही, कारण आपण फोल्ड करून शिलाई दिलेली आहे त्यामुळे. आणि लगेच इथंही आपण अशा पद्धतीने पट्टी लावून घेत आहोत. ही पहा, या पद्धतीने दुसऱ्याही भागाला लगेच पट्टी लावून घेऊयात. आणि ही पट्टी जी आहे ती खालच्या साईडने फोल्ड करून तिथून शिलाई देऊन घ्यायची आहे. नंतर आपण हात शिलाई करून घेणार आहोत या पट्टीला. तर या पद्धतीने फोल्ड करायचं, परत एकदा फोल्ड करून इथून शिलाई देऊन घ्यायची, व्यवस्थित पॅक होते. तर या ठिकाणी मी दोन्ही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. तर आतमधला आता आपण पॅच लावून घेऊयात. तर त्याला अगोदरच आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे, बरोबर त्या ठिकाणी ठेवायचं आणि इथून या पॅचला शिलाई देऊन घ्यायचं आहे. या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित. सुरुवातीला लॉक करायचं आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचं, म्हणजे आपले पॅच जे आहे ते व्यवस्थित पॅक होतात. तर अगोदर एक पॅच लावून घेऊयात, इथून लॉक करूयात सुरुवातीला. ब्लाऊजचा आणि साडीचा कलर खूप छान आहे, कलर कॉम्बिनेशन छान आहे, त्यामुळे आपली डिझाईन ही खूप सुंदर दिसणार आहे. ब्लाऊज प्लेन आहे, नखी आहे, सुंदर खूप उठून दिसत आहे डिझाईन. शेवटी फायनल लुक पहा, खूपच भारी लुक येणार आहे या डिझाईनचा. खूप आवडली कस्टमरला ही डिझाईन. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने मी दोन्ही साईडनी पॅच जोडून घेतलेले आहेत. तर इथं आता आपल्याला लटकन तयार करायचं आहे, त्यासाठी मी इथं नखी घेतलेली आहे. तर इथं अशा पद्धतीने सेंटरवरती रेडीमेड दोरी ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने अर्ध्यापर्यंत फोल्ड करायचं आणि इथून या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथे लटकनचं आपल्याला फूल तयार करायचं आहे सुंदर असं. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने सुंदर लटकन तयार होतात आपले इथं. आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे लटकनचा तो कट करून घ्यायचा आणि इथून पलटी करून घ्यायचं. तर हे पहा, असं फुलाचं सुंदर लटकन तयार होतं. तर याच पद्धतीने मी दुसरे लटकन तयार करून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही लटकन लावून घेऊयात. तर इथं दोरी लावण्याच्या अगोदर इथं दोन्ही साईडने मी 2.5 इंचावरती पॉईंट देते आणि मग इथून लावून घेऊयात दोरी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि दोरी लावल्यानंतर एक वेळेस ओढून पाहायचं आहे व्यवस्थित पॅक झाली आहे की नाही, एकदा चेक करून घ्यायचं. तर इथं या पद्धतीने लटकन लावून घ्यायचे. मस्त अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे, खूपच भारी दिसत आहे. कस्टमरला तर खूपच आवडली ही डिझाईन. लग्नात लेवायच्या साडीवरील ब्लाऊजची ही डिझाईन आहे, मस्त आहे, सुंदर आहे.
तुम्ही ही काठापदराच्या साडीवरच्या ब्लाऊजसाठी ही डिझाईन शिवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहू शकता सुंदर डिझाईन. इथे आतमध्ये ना आपण छोटे पॅच लावून घेऊयात, आणखी लुक छान येतो या डिझाईनचा. पहा इथं हे आपण छोटे पॅच लावून घेऊयात आतमध्ये. पहा कसा लुक आलेला आहे, कसली भारी डिझाईन दिसत आहे. लटकनही खूप सुंदर झालेले आहेत. कलर कॉम्बिनेशन छान आहे, डिझाईन मस्त आहे. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन सुंदर डिझाईनसोबत व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.